झालेलं हे संविधान खरंच महत्वाचं इतकं का ठरतंय? जस्ट आत्ताचं उदाहरण घ्या. बीरदेव डोने, मेंढपाळ मुलगा IAS IPS बनू शकतो का? कारण संविधानामध्ये त्याच्या अधिकाराचं रक्षण करण्यात आलेलं आहे. भारताची एक पंतप्रधान महिला बनू शकते, एक राष्ट्रपती महिला बनू शकते आणि दुसरी राष्ट्रपती जी आदिवासी दुर्गम भागातल्या आदिवासी समाजातली स्त्री आहे ती सुद्धा राष्ट्रपती पदावर विराजमान होऊ शकते. हे सगळी संविधानाची ताकद आहे. जे मुद्दे बाबासाहेबांनी घ्यायला लावले त्याची ही ताकद आहे. आणि म्हणून ही ताकद जस्ट मी तुम्हाला फक्त 2 उदाहरणं दिले. आपण अवतीभोवती पाहिलं तर लक्षात येतं की संविधानाच्याच ताकदीमुळे आज आपण सुद्धा इथे आहोत. आज मी सुद्धा काही बोलू शकत आहे आणि तुम्ही सुद्धा बिनधास्तपणे कोणतंही भय न बाळगता ऐकू शकत आहात, कारण संविधानाची ताकद आपल्यासोबत